रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पालीत रंगणार प्रकाश देसाई सामाजिक आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या भव्य राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा। महाराष्ट्रातील नाट्यरसिक आणि कलाकारांना मेजवानी। उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या प्रतिभावंत व्यक्तिमत्वाचा जीवन गौरव आणि समाजरत्न पुरस्काराने होणार सन्मान। प्रकाश देसाई सामाजिक आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने पालीत 18 डिसेंबरपासून राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा रंगणार आहेत। या स्पर्धा 13 वर्षांपासून अविरतपणे सुरू आहेत। इथल्या ग.बा. वडेर हायस्कूल पालीच्या भव्य रंगमंचावर या स्पर्धा होणार आहेत। जनता या स्पर्धेवर प्रेम करते। जनतेला या एकांकिका स्पर्धेची ओढ लागलेली असते। त्यामुळे या स्पर्धेचे 7 दिवस जणू पालीत भव्य महोत्सव आणि जल्लोष असल्याचं प्रफुल्लित वातावरण पाहायला मिळतं। स्पर्धेच्या उद्घाटनाला सिने अभिनेते आणि विविध क्षेत्रातील दिग्गज मान्यवर उपस्थित राहणार आहेत। या स्पर्धेचा समारोप आणि बक्षीस समारंभ 24 डिसेंबरला होणार आहे। समारोपावेळी नाट्यरसिकांना पाहण्यासाठी एक दर्जेदार नाटक मोफत असणार आहे। प्रसिद्ध समाजसेवक आणि नामवंत उद्योजक प्रकाश भाऊ देसाई यांच्या वाढदिवसानिमित्त मागील अनेक वर्षांपासून राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा यशस्वीपणे संपन्न होत आहेत। त्यांची प्रेरणा, मार्गदर्शन, आर्थिक आणि खंबीर पाठिंबा यामुळे या स्पर्धा यशस्वीपणे संपन्न होत आहेत। या स्पर्धांमुळे पाली गावाचं नाव राज्य आणि देश पातळीवर मोठ्या उंचीवर गेलंय। ही स्पर्धा म्हणजे महाराष्ट्रातील नाट्यरसिकांसाठी एक पर्वणी असतेच। होतकरू आणि दिग्गज कलाकारांना या स्पर्धेच्या माध्यमातून नाट्य कलाविष्काराची आगळी वेगळी संधी मिळते। नवोदित आणि तरुण रंगकर्मी या एकांकिकांमध्ये आपली दमदार कामगिरी सादर करतात। त्यांची कला हेरण्यासाठी नाट्य निर्माते आणि TV मालिकांच्या दिग्दर्शकांसह हजारो नाट्यप्रेमी प्रेक्षक एकांकिका स्पर्धेत हजेरी लावतात। पालीतील स्पर्धेत सादरीकरण करणाऱ्या कलाकारांनी पुढे अनेक TV मालिका आणि चित्रपटसृष्टीत पदार्पण करून आपल्या प्रतिभेने अभिनय क्षेत्रात छाप पाडली आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष वेत्रवान गुरव यांनी दिली। या स्पर्धेत मुंबई, ठाणे, पुणे, कोकण इत्यादींसह राज्यातील तसंच गोवा आणि इतर राज्यातील एकांकिका संघ आणि स्पर्धक देखील सहभागी होतात। एकांकिका स्पर्धेत सांघिक प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या एकांकिका संघाला 1 लाख रुपये आणि आकर्षक चषक, द्वितीय क्रमांकाला 75,000 आणि आकर्षक चषक, तृतीय क्रमांकाला 50,000 रुपये आणि आकर्षक चषक, चतुर्थ किंवा लक्षवेधी क्रमांकाला 25,000 रुपये आणि आकर्षक चषक देऊन गौरवण्यात येणार आहे। रायगड जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट सादरीकरण करणाऱ्या एकांकिका संघाला स्वतंत्रपणे 15,000 रुपये आणि आकर्षक चषक देऊन गौरवण्यात येणार आहे। तसंच वैयक्तिक अभिनयाकरिता देखील प्रोत्साहनपर पारितोषिकं दिली जाणार आहेत। अधिक माहितीसाठी वेत्रवान गुरव, मोबाईल नंबर 9028592090, अभिजित चांदोरकर, मोबाईल नंबर 8983713769, शरद निकुंब 8408930365 यांच्याशी संपर्क साधावा असं सांगण्यात आलंय। यावर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तिमत्वाचा जीवन गौरव पुरस्कार देऊन तसंच सुधागड तालुक्यातील सामाजिक कार्य करणाऱ्या 5 समाजसेवकांना समाजरत्न पुरस्कार तर लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पत्रकारांचा सन्मान देखील करण्यात येणार आहे। या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेच्या संपूर्ण आयोजनात मुख्य आधारस्तंभ म्हणून प्रकाश भाऊ देसाई यांची अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका, सहकार्य आणि मार्गदर्शन लाभतंय, असं यावेळी पदाधिकाऱ्यांनी सांगितलं। धम्मशील सावंतसह न्यूज ब्युरो, रायगड। सर, दरवर्षी पाली सुधागडमध्ये राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा ठेवल्या जातात आणि हा एक मोठा जल्लोषाने उत्सव असतो। या वर्षीच्या या स्पर्धेचं स्वरूप काय, नेमकं बक्षिसं कशी आहेत आणि कशा पद्धतीचा हा कार्यक्रम होणार आहे? 2008 साली आपल्या या प्रतिष्ठानची स्थापना झाली। 2008 नंतर जवळजवळ आपण 2024 वर्ष हे स्पर्धेचं 13वं वर्ष आहे।
कोविडमुळे ही स्पर्धा मध्ये थांबली, परंतु ती थांबल्यानंतर परत आम्ही सगळे बसलो, अरे ही स्पर्धा तर आपल्या पालीसाठी आणि सुधागड तालुक्यांसाठी फार महत्त्वाची आहे आणि लोक स्पर्धेवर प्रेम करतात आम्ही करण्यापेक्षा, आणि लोकांना ती आवश्यक असते. त्यावेळी फक्त पहिल्यांदा 2008 साली आम्ही 30,000चं बक्षीस होतं. 30,000चं बक्षीस 50, 75 आणि आज ही ₹1,00,000 स्पर्धा असणारी, ज्या काही राज्यामध्ये स्पर्धा होतात तर ₹1,00,000 बक्षीस असणारी स्पर्धा ही 5-6च असेल होणारी. पनवेलला आहे, मुंबईत आहेत, पुण्याला होते, नगरला होते, त्याच्यानंतर ती पालीला स्पर्धा होती. ही स्पर्धा होत असताना नुसते आमचं नाही तर या स्पर्धेमध्ये म्हणजे नागपूर बसेल, म्हणजे जिथून यायला 12-12, 15-15 तास लागतात, असे सगळे स्पर्धक आपल्या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहत असतात. आणि नागपूर, नाशिक, धुळे, अंमळनेर असेल म्हणजे तिकडूनही आले आणि गोव्यातनंही सुद्धा आपल्याकडे आले, रत्नागिरी, चिपळूण यासारख्या ठिकाणाहून आपल्या इथे स्पर्धा होती. यावर्षी तर आमच्या उपाध्यक्षांना भंडाऱ्यामधनं फोन आला की तुमच्या इथे एवढी 1,00,000ची स्पर्धा आहे तर आम्ही सहभागी होतोय. ही स्पर्धा होत असताना प्रत्येक ठिकाणी प्राथमिक फेरीत स्पर्धा होती. आपल्या इथे मात्र स्पर्धा अंतिम फेरीत होती. म्हणजे प्राथमिक फेरीत म्हणजे नेपथ्य काही नसतं, सादरीकरण करा आणि मग त्याचे 5-6 एकांकिका काढा. परंतु आपण तसं न करता रोज 5 एकांकिका डायरेक्ट नेपथ्यासहित ठेवतो. ते प्रेक्षकांना भरपूर आवडतात, प्रेक्षक तिचा मनमुराद आनंद घेतात. आणि ह्या स्पर्धेला नुसती स्पर्धा न ठेवता मी मगाशी माझ्या बाईटमध्ये सांगितलं की जसा दिवाळी आल्यावर लोकांना आनंद होतो, लाईटिंग करतात, अन्य करतात किंवा दिवाळीची वाट पाहत असतात, किंवा मग दर्शन आपले गणपतीचा उत्सव असतो, उत्सवामध्ये बसून लोक त्या इम्पॅक्टमध्ये राहतात की उत्सव आहे आज आपल्या इथे. तसा हा पालीचा एकांकिका स्पर्धा हे महोत्सव म्हणून गणला जातो. आणि या महोत्सवाची वाट आपण जी पुढे जो गती वाढवलेली आहे की तिचं जे महत्त्व लोकांना फार कळलेलं आहे आणि त्याची दिशा अतिशय उंचीवर गेलेली आहे. ती अशीच उंचीवर, हे आमचंच काम नाही तर हे केवळ आमचं जे नेतृत्व आहे, आम्हाला जे मार्गदर्शन करणारे आहेत ते प्रकाशभाऊ देसाई, की ते त्यांचा खंबीर पाठिंबा आमच्या पाठीमागे असतो. नुसताच नसतो तो आर्थिक स्वरूपात असतो, त्यांचं मार्गदर्शन स्वरूपात असतो. कारण त्याच्या आधी हे आम्हाला नॉलेज थोडंसं कमी होतं, परंतु त्यांनी त्यांच्या कॉलेज जीवनामध्ये चांगल्या चांगल्या एकांकिका स्पर्धेत भाग घेऊन त्या एकांकिकाचं सादरीकरण केलेलं आहे. त्यांच्या वर्गातले जर मित्र जर विचार केला गेला तर अशोक हांडे त्यांचे मित्र होते त्यावेळेच्या ह्याच्यावर. त्यावेळेला अजित भुरे की जे आत्ता ज्यांच्या मुलांचा आता एक पिक्चरसुद्धा आलेला आहे, तर त्यांचे ते सगळे सहकारी होते. आणि त्यांना त्याची आवड आणि त्याच्यात त्याची पूर्ण कल्पना असल्यामुळे आम्हाला सर्व काही शक्य झालेलं आहे. हा वाढता आलेख त्यांच्या माध्यमातून, त्यांच्या मदतीने आम्ही हा अधिक वाढवण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यांची साथ आम्हाला कायम असेलच. आणि हे करत असताना नुसतं त्या विषयावर आम्ही न थांबता, आम्ही नुसते एकांकिका स्पर्धेवर नाही थांबलो तर सामाजिक उपक्रम पण राबवले. मग ज्येष्ठ विद्यार्थ्यांचा गुणगौरव असेल, ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार असेल. मागच्या वर्षी आम्ही अनेक म्हणजे सुधागड तालुक्यातले ज्यांनी 100 वर्ष नाट्यमंडळांना झालेली आहेत, जो कोणीही त्याची दखल घेतली नाही, मला वाटते तर कुठल्याही पातळीवर आत्तापर्यंत घेतली गेली आणि ती दखल प्रतिष्ठानने घेतली. आणि त्यातल्या जवळजवळ 7 ते 8 मंडळांचा आपण यथोचित सन्मान म्हणजे त्यांना सन्मानपत्र देऊन सन्मान केला. याही वर्षी आपण त्यात थोडीशी प्रगती करतोय किंवा आम्हा सर्वांच्या विचारानुसार ते सगळं झालेलं आहे. तुमचेही सल्ले आम्हाला आलेले आहेत. तर सुधागड तालुक्यासाठी जी व्यक्तींनी सामाजिकदृष्ट्या, राजकीयदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या तालुक्यासाठी जी मदत केली आहे तर एक जीवन गौरव पुरस्कार देण्याचा यावर्षी आपण करतोय. त्याचबरोबर समाजरत्न पुरस्कार एक 5 ते 6 आणि आत्तापर्यंत न झालेले की जे पत्रकारांची दखल बाकीच्या तालुक्यांनी घेतली पण सुधागड तालुक्यांनी आत्तापर्यंत पत्रकारांचा कोणताचाही सन्मान केला नाही, तर यावर्षी 1 ते 2 पत्रकारांचा सन्मान आपण प्रतिष्ठानमार्फत प्रकाशभाऊ देसाई यांच्या वाढदिवशी म्हणजे एकांकिकेचं जे उद्घाटन सोहळा आहे त्या दिवशी आपण हे सर्व पुरस्कारांचं प्रदान मोठ्या स्वरूपाने दिमाखात करणार आहोत. तर येणाऱ्या जे काही स्पर्धक आहेत त्यांना या ठिकाणी भोजनाची देखील व्यवस्था केली जाते, त्याबद्दल काय सांगा? भोजनाची व्यवस्था हे आजपासून नाही आहे, 2008 सालापासून आहेत. जवळजवळ जर विचार केला, हां एक मिनिट.